कोल्हापुरात तीव्र विरोध. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. उद्या हनुमान चालीसा पठण तर महाआरती करण्याचा निर्णय. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर. गोदावरी नदीत कंटेनर वाहून जाताना व्हिडिओ व्हायरल. तर आरतीला लागणारी सामग्री पुराच्या पाण्यात वाहून गेली. सिल्लोडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. आमदार अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानीची पाहणी. पाझर तलावाची पाहणी करून उपाययोजना करण्याची सूचना. पूरग्रस्त भागासाठी साई संस्थांकडून मदत. मंदिर संस्थांकडून 1 कोटींची मदत जाहीर. राज्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागासाठी मदत करणार. पूरग्रस्तांना मदतीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 कोटी रुपये जमा करणार. पूरग्रस्तांना महावस्त्र देखील वाटप करणार. सदाभाऊ खोत यांनी लातूरमध्ये केली पाहणी. निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी. पाहणीनंतर शेतकऱ्यांशी साधला संवाद. पैठणमध्ये पावसाचा हाहाकार. घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची व्यवस्था. रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. पंढरपूरच्या सांगोल्यात माण नदीला पूर. नदीला पूर आल्यानं सांगोला कडलास वाहतूक ठप्प. सांगोला ते महूद, सांगोला ते मेडसिंगी मार्गही ठप्प. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.